नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज मी फुटीवर बोलणार नाही आहे. म्हणजे खासदार फुटलेत, काल सचिन अहिर विधान परिषदेचे आमदार फुटलेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे. आता विधानसभेचे सुद्धा आमदार फुटणार आहेत याची चर्चा सुरू झाली आहे. मग आमदारांनंतर नगरसेवक फुटतील याचीही चर्चा सुरू होती आहे. आपण त्यावर भाष्य नाही करायचं, कारण जे घडून गेलंय ते घडून गेलंय. त्यावर आता बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. त्यातले जे काही नवनवीन मुद्दे येतील समोर त्यावर आपण भाष्य करूच, पण जे फुटलेत ते फुटून गेलेत, त्यामुळे त्याच्यावर बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. जे फुटणार आहेत किंवा जे घडणार आहे ते घडेल. जे काही घडायचं असेल ते घडेल. पण आज आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत ते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधनं खासदार फुटतायत, आमदार फुटतायत, कदाचित नगरसेवक फुटतील, शिवसेना रिकामी होतीये अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. हा पक्ष आता पुढे टिकेल नाही टिकेल याची चर्चा सुरू झालेली आहे. मुद्दा असा आहे की पक्ष काही संपत नाही, पण आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या समोरची नेमकी आव्हानं काय आहेत, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की आता शिवसेनेची वाटचाल, शिवसेना म्हणजे ठाकरे गटाच्या शिवसेनेची वाटचाल ही कशी असायला हवी, हा दुसरा मुद्दा आहे. तर या मुद्द्यांवर घेऊन मला जे वाटतंय, कारण काल जेव्हा सचिन अहिर यांनी उपसभापती पदाची सगळी उमेदवारी अर्ज भरला, आता ते उपसभापती झाले बिनविरोध, त्यानंतर मी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या काही आमदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला, बोललो सुद्धा त्यांच्याशी. आणि खूप इंटरेस्टिंग मला मुद्दा त्यातनं मिळाला की ज्याच्यावर मी हा आज व्हिडिओ करतोय. त्यातले एक आमदार मला असं म्हणाले की आज खऱ्या अर्थाने आमच्या शिवसेनेला कशाची गरज आहे माहिती आहे का? मी म्हणलं सांगा. ते म्हणले आता शिवसेनेमध्ये म्हणजे ठाकरे गटामध्ये एक नाही दोन नाही 2 ते 4 एकनाथ शिंदे तयार व्हायला पाहिजे. मी एकदम चमकलो. मग त्यांनी जेव्हा त्यातलं सगळं मागचं एक मर्म सांगितलं आणि ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि म्हणून ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचाच प्रयत्न मी करणार आहे की खरंच हा थॉट आत्तापर्यंत आपण विचारातच घेतला नाही. आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात. आता त्याच्यामध्ये जेव्हा काल सचिन अहिर फुटलेच म्हणूयात आपण, ते म्हणतात की मी शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच उपसभापती झालोय वगैरे वगैरे, ते फुटले. उद्धव ठाकरेंची साथ सोडली. याच्यानंतर प्रतिक्रिया ज्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे, ती वरळीच्या बाबतीमध्ये की काही फार मोठा फरक पडेल असं वाटत नाही आणि काही काळजी करण्याचं कारण नाही. पण आज संजय राऊतांची पहिल्यांदाच जी प्रतिक्रिया येते ती संजय राऊत असं म्हणतात की आता आमच्या पक्षाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जे संजय राऊत आतापर्यंत कोणी फुटल्यानंतर ज्या पद्धतीने म्हणजे राऊत शैलीमध्ये ते जे काही बोलायचे ते बोलणं आज कालच्या प्रतिक्रियेमध्ये बघायला मिळालं नाही. तर अशी प्रतिक्रिया आली की आत्मपरीक्षण करायला पाहिजे. पण मग ते कोणी, म्हणजे संजय राऊतांनी करायचं की नाही करायचं, का ते फक्त एकट्या आदित्य ठाकरेंनी करायचं, हा मुद्दा इथे येतो. त्याच्यावरही आपण बोलूयात. पण ही एक महत्वाची संजय राऊतांची प्रतिक्रिया आली आहे आणि ती खरंच वेगळी आली आणि आता खऱ्या अर्थाने त्यांना जाणवलेलं आहे की आता आपल्याला आत्मपरीक्षण करायला पाहिजे. मग आता आत्मपरीक्षणामध्ये जे आमदार माझ्याशी काल 2 आमदारांशी मी बोललो, त्यातल्या एका आमदारांच्या बोलण्यामध्ये जो काही इंटरेस्टिंग मुद्दा आला मी तुम्हाला म्हटलं. एका आमदारांनी तर मला सांगितलं आमच्या मानेवर सुरी जरी ठेवली ना तरी आम्ही जाणार नाही, आम्ही ठाकरेंबरोबरच आहोत. आणि हे मला आवडलं. म्हणजे की ठीक आहे, आपण ज्या निष्ठा म्हणतो किंवा जे काही तत्व वगैरे 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 जे काही सगळ्या संपत चाललेलं आहे, पण आहे काही लोकांमध्ये हे बघा सगळेच वाईट नसतात. काही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोक आहेत की ज्यांच्यामुळे हे जग चाललेलं आहे. सगळंच वाईट नाही आहे ना या जगामध्ये, काही चांगल्या गोष्टी आहेत. तसे काही चांगले आमदार आहेत की जे असा पद्धतीचा विचार करतात की मी शेवटपर्यंत नाही सोडणार ही साथ. आता शेवटी असं आहे ना की म्हणजे त्यांच्या बोलण्यातनं हेही आलं की आम्ही महत्वाकांक्षी आहोत, आम्हालाही काहीतरी हवं आहे, पण म्हणून आम्ही आमिषाला बळी पडून, पैशाला बळी पडून किंवा पैशाच्या प्रलोभनातनं, सत्तेच्या प्रलोभनातनं आम्हाला जायचं नाही आहे. आम्हाला आमची संघटना मजबूत करायची आहे.
आणि ती आम्ही करू, पण मग त्यासाठी आम्हाला पक्ष नेतृत्वाकडनं ती ताकद, ती साथ मिळायला पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की आमदार किती फुटतील आपल्याला माहीत नाही. आज 20 आमदार आहेत, कदाचित 14चा आकडा सांगितला जातोय 2/3 मेजॉरिटीसाठी, फुटतीलही कदाचित. पण जे 6 राहणार आहेत ना, या 6मध्ये ही भावना दिसते की आम्हाला आमची संघटना टिकवायची आहे, नुसती टिकवायची नाही, ती आम्हाला वाढवायची आहे आणि आमच्यामध्ये ती ताकद आहे, फक्त आम्हाला साथ पाहिजे. हे इंटरेस्टिंग आहे की नाही? आणि त्याला जोडूनच दुसऱ्या आमदारांनी जी काही एक थेअरी मांडली ती मला खूप आवडली की आमच्याकडे सुद्धा ना आता, म्हणजे आधी आमच्याकडे एकनाथ शिंदे होते, ते गेले, पण आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असे एक 3-4 एकनाथ शिंदे तयार व्हायला पाहिजेत. खूपच इंटरेस्टिंग. म्हणूनच मी आता त्याचाच विचार करणार आहे की असं ते का म्हणाले, एकनाथ शिंदे तयार व्हायला पाहिजेत म्हणजे नेमकं काय, मी सांगतो तुम्हाला. एक लक्षात घ्या, आपण थोडंसं मागे जाऊयात. बाळासाहेब, अगदी थोडक्यामध्ये मी सांगेन, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेपासून आपण जाऊयात. एक लक्षात घ्या, बाळासाहेब ठाकरे हे मातोश्रीवरच असायचे, पण मातोश्रीवरनं आदेश सुटायचा आणि तो आदेश नुसता मुंबईत नाही, तो महाराष्ट्रासाठी असायचा आणि महाराष्ट्रातले कार्यकर्ते त्या आदेशाच्या हुकूमवर काम करायचे. उद्या बंद म्हणायचं, बाळासाहेबांनी आदेश दिला की महाराष्ट्र बंद, की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बंद बघायला मिळालेला आहे. हा बाळासाहेबांचा एक आदेश असायचा. बाळासाहेब मातोश्रीवर बसून मंत्रालयातलं राजकारण चालवत होते. म्हणून म्हणायचं ना, आपणच म्हणायचो की रिमोट कंट्रोल होता तो. मुख्यमंत्र्यांनी काय करायचं, कोणते चुकीचे निर्णय घेतले तर बाळासाहेबांचं लक्ष असायचं. धाडसच नव्हतं चुकीचा निर्णय घेण्याचं. हा जो रिमोट बाळासाहेबांकडे होता, हा जो दरारा बाळासाहेबांकडे होता, आणि बाळासाहेबांनी शून्यातनं माणसं घडवलेली आहेत. हे जे आज मंत्री दिसतात किंवा आज जे काही कोणी निघून गेलेले असतील, जे कोणी राहिलेले असतील, हे सगळे जे आहेत ना, हे त्या काळामध्ये जर का आपण डोकावून बघितलं तर हे काही नव्हते. अगदी आपल्या तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं, कुठे कोण कुठला व्यवसाय करतंय छोटा मोठा, पण काहीतरी करण्याची एक उर्मी आहे. आणि ज्याला आपण म्हणतो ना की मराठी माणूस, बाळासाहेबांचे विचार यांनी प्रेरित झालेला तो तरुण होता. या तरुणांना बाळासाहेबांनी एकत्र केलं, त्यांना जे काही बळ हवंय ते बळ त्यांच्या पंखामध्ये भरलं आणि मग तसे ते मोठे होत गेले. मग आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले. पण एक लक्षात घ्या, बाळासाहेब जोपर्यंत हयात होते, अपवादात्मक काही गोष्टी आहेत की ज्याच्यावर नक्की बोलता येऊ शकतं, पण आत्ता आपण त्याच्या फार खोलात जाऊयात नको. पण बाळासाहेब असताना अशा पद्धतीच्या एवढ्या मोठ्या फुटी झाल्या का, एवढ्या मोठ्या गर्जना कोणी केल्या का? आज ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर लोक तुटून पडत आहेत, किंवा आज ज्या पद्धतीच्या डरकाळ्या फोडल्या जात आहेत, ज्याला वाघाच्या डरकाळ्या म्हणतात, या ज्या डरकाळ्या फोडल्या जात आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर की त्यांनी हे केलं नाही, त्यांनी त्या चुका केल्या आहेत, त्यांनी हे केलंय, बाळासाहेबांच्या काळामध्ये कोणाची टाप होती का हो? डरकाळी सोडा, म्याव करण्याची देखील कुणाची हिंमत नव्हती. तो दरारा होता, तो वचक होता आणि त्या पद्धतीची एक यंत्रणा बाळासाहेबांनी तयार केलेली होती, बाळासाहेबांनी घडवली होती. आता यंत्रणा म्हणजे काय? शिवसेना, ही 4 अक्षरी शिवसेना तेव्हाही होती, आजही आहे. आता नाव आणि चिन्ह फक्त एकनाथ शिंदेंकडे आहे. पण बाळासाहेबांच्या पासूनच्या शिवसेनेचा आपण जर विचार केला, तो एक आपण म्हणतो ना, एक पुष्पगुच्छ असतो बघा, वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात आणि तो खूप सजलेला असतो, खूप छान दिसतो. बाळासाहेबांच्या या शिवसेनेमध्ये जर का तुम्ही बघितलं तर काही त्यांचे सहकारी असे होते की जे त्यांचे थिंक टँक होते, की ते कधी रस्त्यावरची लढाई किंवा रस्त्यावर उतरून आरडाओरडा, मारामारी, दगडफेक हे ते करू शकणार नव्हते. ज्याला आपण म्हणतो व्हाईट कॉलरमधले होते. म्हणजे अगदी नाव अगदीच लगेच घ्यायचं झालं तर मनोहर जोशी, त्यांना पंत म्हणायचे. ही अशी काही मंडळी बाळासाहेबांकडे होते. अशी मग 8-10 लोकांची नावं काढता येतील. अगदी छगन भुजबळांचंही नाव त्याच्यामध्ये घेता येईल. ही मंडळी होती, बाळासाहेबांचे थिंक टँक्स होते. बाळासाहेब या मंडळींना घेऊन विचार करायचे, निर्णय घ्यायचे आणि मग तो आदेश निघायचा, अशी ही थिंक टँक होती.
त्याच्यानंतर दुसरा एक काही फळी होती की ज्याच्यामध्ये काही लिगल बॅटल्स सगळी सांभाळली जायची. तुम्ही विचार, आज अनिल परब हे नाव तुम्ही लक्षात घ्या. अशी काही मंडळी ही बाळासाहेबांच्या त्यावेळेच्या सगळ्या गुलदस्त्यामध्ये होती की काही उद्या कुठल्याही शिवसैनिकाकडून काही जर का घडली एखादी घटना तर त्याला त्याच्यातनं सोडवायचं कसं. ह्या सगळ्या, उद्या कुठलं आंदोलन केलं, आंदोलनामध्ये आपले शिवसैनिक आत गेले, त्यांना बाहेर काढायचं कसं, त्यांच्यावर कोणती कलमं लावली आहेत, मग कोणत्या कलमातनं काय करायचं, याच्यासाठी लिगल फळी ते त्यांचेच सगळे शिवसैनिक. पण जे कायद्याचा अभ्यास करणारे, कायद्याची जाण असणारे अशी मंडळी. आणि मग बाकीची जी लोक होती की जी रस्त्यावर उतरून काम करत होते. म्हणजे रस्त्यावर उतरून फक्त मारामाऱ्या, दगडफेक, जाळपोळ हेच नव्हतं. रस्त्यावर उतरून मराठी माणूस किंवा मुंबईतला माणूस किंवा महाराष्ट्रातला कुठलाही मराठी माणूस त्याच्या मदतीला धावून जाणं. आणि म्हणूनच महाराष्ट्रभर आपण शिवसेनेच्या शाखा बघतो. या शाखांमधनं जो शिवसैनिक बसलेला असायचा ना, तो फटकन कोणाच्याही मदतीला यायचा. कुठं काही अडलंय, शिवसैनिक पोचला. काय पाईपलाईन फुटली आहे, शिवसैनिक गेला. मग त्याने महापालिकेच्या ही एक फळी होती, एक यंत्रणा होती. कोणी विरोधात आवाज केला, मग रस्त्यावरची लढाई लढायला सुद्धा या शिवसैनिकांनी मागे पुढे पाहिलं नाही. वेळ प्रसंगी आपल्याला काय होईल, आपल्या जीवाचं काय होईल याची तमा सुद्धा कधी या शिवसैनिकांनी बाळगली नाही. असे शिवसैनिक त्या गुलदस्त्यामध्ये होते जे रस्त्यावरची लढाई करण्यामध्ये, म्हणजे बाळासाहेबनी निर्णय घेतलाय, आदेश दिलाय, मग त्याचं इम्प्लिमेंटेशन रस्त्यावर उतरून करायचं हे त्या शिवसैनिकाला माहीत होतं. आणि त्यातलं एक नाव म्हणजे एकनाथ शिंदे. एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदे हे असंच तयार झालेलं रसायन नाही आहे. आज जे सगळे महाराष्ट्र बघतायत एकनाथ शिंदेंना, आणि एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलंय त्यांच्यामधले जे काही नेतृत्व गुण आहे हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले. जेव्हा त्यांनी मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षाचा काळ काढला तेव्हाही त्यांनी त्यांच्यातले नेतृत्व गुण दाखवलेत. आणि आजही ज्या पद्धतीने भाजपला सुद्धा घाम फोडला एकनाथ शिंदेंनी, एकनाथ शिंदे काय रसायन आहे, काय स्किल आहे त्यांच्याकडे, हे कुठून आलंय, तर हे बाळासाहेबांनी तयार केलेली हे शिवसैनिक आहेत. मग त्याला म्हणतो ना आपण, एखादी मूर्ती बनवायची असेल तर त्याला छन्नी हातोड्यांनी आकार द्यावा लागतो, त्याला ठोकावं लागतं. तशा पद्धतीने ही माणसं घडली आहेत. मग एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांनी एक घडवलेलं व्यक्तिमत्व आहे. तिकडे आनंद दिघेंनी घडवलेलं व्यक्तिमत्व आहे. ठाण्यामध्ये ठाण्याचा बालेकिल्ला शिवसेनेचा हा आबाद राखला आहे तो आनंद दिघेंनी. आणि मग आनंद दिघेंची जी फळी होती त्याच्यामध्ये एक एकनाथ शिंदे होते. आणि ते एकनाथ शिंदे मग बाळासाहेबांच्यासाठी, बाळासाहेबांचा आदेश, त्या एका आदेशावर त्यांचं सगळं जीवन अवलंबून होतं. मग त्याच्यासाठी मागचा पुढचा विचार नाही, नो कॅल्क्युलेशन्स, कृती. त्यामुळे ही जी शिवसेना आहे ना, बाळासाहेबांनी उभी केलेली, या शिवसेनेतले त्या गुलदस्त्यातली जे महत्वाची जी लोक होती ती आज फुटून बाहेर गेली आहेत. लक्षात आलं काय झालंय शिवसेनेचं, ती फुटून बाहेर गेली. आता काय झालं, आता बाळासाहेब नाही आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये शेवटी असं आहे ना, तुम्ही बाळासाहेबांची म्हणजे शिवाजी महाराजांची तुलना आपण त्यांच्या मुलाबरोबर करायची, त्याच्या मुलाची तुलना त्याच्या मुलाबरोबर करायची, असं होत नसतं. आज उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या आयडिओलॉजीनी शिवसेना पुढे नेली. आणि उद्धव ठाकरेंनी तेही दाखवून दिलं त्यांच्यातले नेतृत्व गुण, एक शिस्त आणली पक्षाला, एक सोफिस्टिकेटेड, म्हणजे जे कायम शिवसेनेकडे हा गुंडांचा पक्ष, खरं तो गुंडांचा अजिबात नाही. शिवसेना आक्रमक आहे. शिवसेनेमध्ये गुंड नाही आहेत, ते आक्रमक आहेत. ते चवताळून उठतील, ते तुमच्या अंगावर धावून येतील. पण कधी जर अन्याय झाला दुसऱ्यावर तर त्याचा संताप त्यांना अनावर होतो. ते आक्रमक आहेत. त्यामुळे तो जो एक आक्रमकपणा होता, पण मग नॅरेटिव्ह लोकांनी पसरवलं शिवसेना गुंडांची वगैरे वगैरे, ही सगळी एक इमेज पुसण्यासाठीचं काम मग उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये झालं. त्याला एक शिस्तही आणली, पण तरी संघटना मजबूत राहिली. पण शेवटी असं आहे ना की आज भाजप शिवसेनेच्याच साथीनं, मदतीनं, बाळासाहेबांच्याच मदतीनं भाजप वाढत गेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. आणि आज तर भाजप अकरार बिकरार झालेला आहे. या सगळ्यामध्ये आता कसं झालेलं आहे की आता तो जो वचक होता तो कमी पडतोय. आता
उद्धव ठाकरेंचं सगळ्यात मोठं चुकलंय कुठे माहिती का, किंवा प्रॉब्लेम काय माहिती का, अंधविश्वास. त्याला हे खातं देऊन टाकलं. आज उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे जर का नगरविकास खातं ठेवलं असतं तर, पण त्यावेळेला त्यांनी ते एकनाथ शिंदेकडे दिले. एकनाथ शिंदेंनी ठीक आहे, एकनाथ शिंदेंनी त्याच्यामध्ये महत्त्वाची कामं केली आहेत, मोठी कामं केलेली आहेत नगरविकास खात्याच्या माध्यमातून. पण ते खातं अत्यंत, नगरविकास खातं आपल्याकडे असावं यासाठी अनेक पक्ष झगडत असतात, कारण त्याच्यामध्ये सगळंच आहे, मलई आहे, मलिदा आहे, काम आहे, सगळं आहे. पण मग हे खातं आज आपल्या एका शिलेदाराकडे देऊन मोकळे झाले. ते हा जो एक अंधविश्वास ते करत गेले, कुठेतरी ती चूक झाली. एक. दुसरं, ते जे काही करतायत त्याच्यावर एक लक्ष पाहिजे, कंट्रोल पाहिजे, वचक पाहिजे, तोही राहिला नाही. आणि मग त्यामुळे शेवटी माझ्यावर जर का काही कंट्रोल नसेल तर मी माझ्या पद्धतीने माझी कामं करतो आणि मग मला सगळं रानच मोकळं होतं की नाही. त्याच्यामध्ये माझी चूक नसते. ज्यानं लक्ष ठेवायचं आहे, ज्यानं वचक ठेवायचं आहे, ज्यानं बारकाईनं याच्यामध्ये बघायचं आहे, तो जर बघत नसेल तर मला रान मोकळंच आहे. आणि अशा पद्धतीने हा जो धागा आहे हा सैल होत गेला. आणि म्हणून तर जी 2022 जी फुटी झाली ती त्यातनंच झाली. 40 आमदार जाणं म्हणजे काय, ही काही सोपी गोष्ट नाही आहे. 7-8 आमदार जाणं, 10-12 आमदार जाणं ओके आहे. 40 आमदार जाणं, ती जी पकड आहे ना, ती पकड ढिली झाली. मग आता आज जेव्हा पुन्हा आमदार फुटत आहे, त्याची चर्चा होतीये, खासदार फुटलेले आहेत, आणि आता तर सचिन अहिर सारखा एक जो विश्वासाचा नेता होता, आदित्य ठाकरेंच्या बरोबरचा, आदित्य ठाकरेंचा अत्यंत एक विश्वासू असा नेता, जो आदित्य ठाकरेंचा बरोबर सातत्याने आपल्याला ते बघायला मिळायचंय, तेही फुटले. पुन्हा इथे आपण ती धरून ठेवण्यामध्ये, ते पकड ठेवण्यामध्ये, तो वचक ठेवण्यामध्ये, किंवा त्यांना काय हवं नको आहे या विचारण्यामध्ये कुठे कमी पडलो, असा एक भाग होऊ शकतो. पण मग आता काल मी ज्या आमदारांशी बोललो ना, त्या आमदारांनी जे सांगितलं की आता शिवसेनेमध्ये, उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये पुन्हा एक 3-4 एकनाथ शिंदे तयार व्हायला पाहिजे. म्हणजे काय तर एक लक्षात घ्या, मुळामध्ये ना शिवसेना जी आहे, शिवसेना ही कशामुळे माहिती आहे आज महाराष्ट्रामध्ये, किंवा शिवसेनेची ओळख काय आहे तर रस्त्यावरची एक ताकद म्हणून शिवसेनेकडे बघितलं जातं. शिवसेना कायम रस्त्यावर, ती अशी बोलत राहिली नाही, माध्यमांच्या समोर येऊन बाईट देत राहिले नाही. जे आज संजय राऊत करत आहेत ते गरजेचं आहे. माध्यमाची म्हणजे माध्यमांसाठी सुद्धा एक फिल्डिंग करायला लागते, ती संजय राऊत अगदी नेटाने करतायत. पण आता काय झालंय की फक्त माध्यमांसमोर येऊन बाईट देणं याच्या पुरतीच शिवसेना राहिली. कृती कुठं आहे, रस्त्यावर उतरणं कुठं आहे, रस्त्यावर उतरून कामं करणं कुठं आहे. एक हाक आणि बंद हे चित्र आज नाही होऊ शकत आहे. याचं कारण ती जी फळी तयार झाली होती ती फळी आज नाही आहे, ती फक्त विखुरली गेली आहे. मग आता परत तशा पद्धतीची फळी तयार करावी लागेल. एकनाथ शिंदे असे 3-4 एकनाथ शिंदे तयार करावे लागतील. आज एकनाथ शिंदे जे आहेत, आपण एकनाथ शिंदेंच्याकडे बघितलं तर काय यांच्याकडे, या माणसाकडे काय असं, याचा जर विचार केला तर ज्याला आपण म्हणतो संघटनात्मक पकड, एकनाथ शिंदेंकडे संघटनात्मक पकड मजबूत आहे. मजबूत म्हणजे मजबूत आहे. एक लक्षात घ्या, 40 आमदार आणले. आज एकनाथ शिंदे जिथे जातील तिथे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी हे जोडले जात आहेत. एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरतायत. खरं तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री राहिलेले आहेत, एका जागी बसून ते काम करून घेऊ शकतात नाही. त्यांचा मुलगा तरुण आहे, मुलालाही फिरवतातच आहेत, पण मुलापेक्षा ज्या तिप्पट वेगाने एकनाथ शिंदे फिरतायत. अहो, या माणसाला सलाईन लावावं लागतं, आठवड्यातनं 2दा सलाईन घेतात, इथपर्यंत ते काम करतात. संघटनात्मक पकड जी मी म्हटलं ना, तुम्हाला एक किस्सा सांगतो. मला आता ते फार स्पष्टतेने आठवत नाही, पण जेव्हा पहाटेचा शपथविधीचा जो काही म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जो पहिला प्रयोग केला, त्यावेळेला शिवसेनेतनं 3-4 काही आमदार हे निसटले होते. आणि असं कळलं एकनाथ शिंदेंना की हे कारमधनं एअरपोर्टकडला जात आहेत, कदाचित एअरपोर्टवरनं ते गायब होतील, म्हणजे नॉट रिचेबल होतील. एकनाथ शिंदेंना ही बातमी कळली. एकनाथ शिंदेंनी तातडीनं त्यांची यंत्रणा हलवली. ते जे 3-4 आमदार निसटणार होते त्यांना थांबवलं, त्यांना ताब्यात घेतलं म्हणजे त्यांना परत शिवसेनेच्या गोटात आणलं.
एक लक्षात घ्या, इतकी यंत्रणा त्यांची स्ट्रॉंग. म्हणजे हे कुठनं कळलं तर आज एअरपोर्टवर देखील जे कामगार काम करतात त्यांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांमध्ये शिवसेनेची लोक आहेत आणि त्याच्यावर एकनाथ शिंदेची पकड आहे. त्या कामगारांना कळलं की ही शिवसेनेची माणसं आहेत, ही इथे आलेली आहेत. त्यांनी एकनाथ शिंदेंना फोन केला आणि ती माणसं पुन्हा आपल्या गोटामध्ये एकनाथ शिंदेंनी आणली. ही जी एक संघटनात्मक ताकद असते ना ती एकनाथ शिंदेंकडे आहे. कार्यकर्त्यांशी टच. मी आता तुम्हाला म्हणलं ना, हा माणूस भिंगरी लावल्यासारखा फिरतोय. का आता मिळाली ना, सत्ता मिळाली आहे, सत्तेत आहे, त्यांच्याकडे खाता आहे, पैसा आहे, सगळं काही आहे. पण तरीही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आपल्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून तिथल्या नेत्यांच्या काय अडचणी आहेत, नेते आणि कार्यकर्त्यांमधलं नातं कसं आहे, नेते कार्यकर्त्यांना किंमत देत आहेत का, पदाधिकाऱ्यांचं ऐकतायत का, त्यांची कामं होत आहेत का, या सगळ्यावर त्यांचा कंट्रोल आहे. हा जो कार्यकर्त्यांच्या बरोबर टच आहे ना तो महत्वाचा आहे. आणि तिसरी गोष्ट जमिनीशी नातं. जमिनीशी नातं म्हणजे एकनाथ शिंदे हे काही असे वरून टपकलेले नाही आहेत. एकनाथ शिंदे वरून पडलेत आणि मुख्यमंत्री. त्यांचं काही घराण्याचं परंपरा नाही आहे, काही वंश परंपरेने चालत आलेलं घराणं नाही आहे की काही नाही, त्यांचे वडील मुख्यमंत्री होते म्हणून हे उपमुख्यमंत्री झाले, म्हणून हे अमुक मंत्री झाले, असं नाही आहे. स्वतःच्या बळावर, स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या विचारावर आणि आपलं जे नेतृत्व आहे त्याच्यावर विश्वास ठेवत हे रसायन घडलेलं आहे. आणि म्हणून आज त्यांची जी जमिनीशी जे नातं आहे ना तो माणूस ग्राउंडवर आहे. तो खुर्चीत नाही आहे, तो AC मध्ये बसून नाही आहे. तुम्ही रात्री 2 वाजता असतात. एक किस्सा आठवतो आपल्याला, कुठेतरी पूर आला होता, पुराच्या मागच्याच वर्षीचा किस्सा आहे बहुतेक. एकनाथ शिंदेंना त्यांचे सिक्युरिटी पोलीसवाले सांगत होते की तुम्ही जाऊ नका आता होडीतनं, कारण कुठल्या तरी पुढच्या बेटावर काही माणसं अडकली होती. एकनाथ शिंदे हे होडीतनं, माझ्या मते तेव्हा ते मुख्यमंत्री होते, आय थिंक, मी कदाचित चुकीचा नसेन तर, हे होडीतनं गेले. ती रिस्क होती, ती रिस्क त्यांनी घेतली. एक लक्षात घ्या, ती माणसं आयुष्यभर एकनाथ शिंदेंना लक्षातच ठेवणार ना मरेपर्यंत. अशी माणसं जोडली एकनाथ शिंदेंनी. आणि म्हणून असे एकनाथ शिंदे आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तयार करावे लागतील. मग ते आहेत का? मग मी त्या आमदारांना हेच विचारलं की अहो एकनाथ शिंदे असे तयार व्हायला पाहिजे, हे म्हणणं सोपं आहे, पण असे तुमच्याकडे आहेत का? आहेत. आज तुम्हाला सांगतो, मी ज्या 3-4 आमदारांशी संवाद करतोय, मी म्हणलं ना कदाचित 14 जातील, 6 तर उरतील. या 6 चौघांशी मी बोललोय. चौघांचं म्हणणं काय माहिती, आमच्या मानेवर सुरी ठेवली तरी आम्ही विकले जाणारे नाही आहोत. म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये ते इन्स्टिंक्ट आहे. फक्त त्यांचं म्हणणं असं आहे की आता आम्हाला आमच्या पाठीशी आमचं पक्ष नेतृत्व उभं राहायला पाहिजे, आमच्यावर त्यांनी विश्वास टाकला पाहिजे, आम्हाला त्यांनी बळ दिलं पाहिजे. आम्हाला फक्त एवढंच म्हणा की उतर मैदानात. आम्ही उतरायला तयार आहोत. आम्ही न घाबरता, जीवाची काळजी न करता आम्ही आमचं सगळं उभारायला तयार आहोत आमच्या संघटनेसाठी. आज गंमत काय झाली आहे माहिती का उद्धव ठाकरेंची? आपण सतत जे म्हणतो ना की दरबारी राजकारण, दरबारी राजकारण. उद्धव ठाकरेंचं काय झालंय? उद्धव ठाकरे हे राष्ट्रपतीच्या भूमिकेत आहेत असं आपण समजूया. ते आदेश काढतात, पण उद्धव ठाकरेंकडे पंतप्रधान नाही आहे. म्हणजे एखादा आदेश काढला तर त्याचं एक्झिक्युशन करायला पंतप्रधानच नाही आहेत ना. त्या आदेशाचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे, त्याचं एक्झिक्युशन व्हायला पाहिजे. ते कोण करणार? ते कोणीच करायला तयार नाही. प्रत्येक जण येतोय, तो माध्यमाशी बोलतोय, माध्यमांवरनं सगळ्या कथा ऐकवतोय, माध्यमांवरनं शिवीगाळ करतायत, पण कृतीत काही नाही आहे. आणि त्यामुळे हे जे काही 3-4 आमदार आहेत त्यांना आजही आतून असं वाटतंय की हे जर अशा पद्धतीचं बळ आपण एकवटलं तर ही संघटना आजही मजबूत करू शकतो आपण, जी उरलेली लोक आहेत. मग बाकी नवीन जोडले जातील, नवीन रक्त येईल, तरुण लोक येतील, त्यांचे तरुण विचार येतील, त्यांनाही प्राधान्य दिलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा ज्याला आपण म्हणतो ना फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतनं पुन्हा एकदा आपण उडू, उंच भरारी घेऊ शकतो. त्याच्यासाठी म्हणजे आज मी एका विश्लेषकांचं विश्लेषणही ऐकत होतो. त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलं की म्हणजे हे कधी
आता पुन्हा एकदा हे कधी कळेल की शिवसेनेची दिशा कशी आहे, तर निवडणुका येईपर्यंत. माझं असं म्हणणं आहे की आता निवडणुका येतील जातील, मी उलट असं म्हणेन की निवडणुकांचा विचारच करू नका. भले तुम्ही निवडणुका नाही लढवल्या तरी चालतील एक वेळ, पण आता संघटना मजबूत करण्याच्या मागे लागायला पाहिजे. ती संघटना काय 2 वर्ष नाही सत्तेत आलो आपण तरी चालेल. बाळासाहेबांच्या काळात तरी कुठे सत्ता होती हो, 5 वर्ष आली त्यांच्या हातामध्ये सत्ता, पण बाळासाहेबांनी संघटना चालू केल्यानंतर ते विरोधातच काम करत होते ना. पण तरीही ती माणसं बाळासाहेबांबरोबर होती, बाळासाहेबांवर विश्वास होता. त्याच्यासाठी तुम्हाला कार्यक्रम द्यावे लागतील, लोक टिकतील. पण मी रिकामा बसलो तर मी तुमच्याबरोबर राहून काय करू? मला काहीतरी काम द्या, माझ्या हाताला काम द्या, मी ते काम करीन. काहीतरी कार्यक्रम दिला पाहिजे, तो कार्यक्रम तुम्ही द्या. तुमच्या या शिवसेनेमध्ये, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ऑलरेडी अशी काही माणसं आहेत की जी एकनाथ शिंदे होऊ शकतात. त्यांना ओळखता आलं पाहिजे, त्यांना रस्त्यावरच्या लढाईवर उतरवलं पाहिजे, त्यांना शिवसेना ही आता पुन्हा गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना चेतवलं पाहिजे. असे काही प्रोग्राम्स हे तयार करावे लागतील. आणि असे जे काही आता एकनाथ शिंदे जर असतील तर त्या एकनाथ शिंदेंना बळ दिलं पाहिजे. ते एकनाथ शिंदे आधी तुम्हाला शोधावे लागतील, ते शोधल्यानंतर त्यांना बळ द्यावं लागेल, त्यांच्या मागे तुम्ही खंबीरतेने उभं राहावं लागेल. वेळ प्रसंगी त्यांना रसदही पुरवावी लागेल. ती पुरवायची कशी याचा विचारही तुम्हाला करावा लागेल. पण हे सगळं जर झालं तर पुढच्या काय, हे बघा 2029 हे काही लक्ष असू शकत नाही. 2029 नंतर पुढची आहे, 2033 असेल, 35 असेल, 34 असेल. तोपर्यंत ही शिवसेना पुन्हा मजबूत करता येऊ शकते. हा विश्वास जर तुमच्या नेत्यांमध्ये आहे तर फक्त या विश्वासाला तुम्ही साथ द्या, हे या काही आमदारांचं म्हणणं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज जरी कितीही बोललं जात असलं की आमदार फुटणार आहेत, आमदार फुटणार आहेत, 14 आमदार फुटणार आहेत, मला नाही वाटत अजून फुटणारे असतील, जाणारे असतील ते जातीलही. एक लक्षात घ्या, म्हणजे जे आज विश्लेषण करत होते त्यांचं विश्लेषण ऐकलं, ते म्हणले की हे बघा, आज एकनाथ शिंदेकडे सत्ता आहे, ताकद आहे, पैसा आहे. पैशाने जो विकत घेता येऊ शकतं ते त्या सगळ्या गोष्टी ते विकत घेणार आहेत. मग उद्या माणसाची किंमत, तो माणूस जर का मागत असेल आणि हे द्यायला तयार असतील तर तो माणूस त्यांच्याकडे येणार आहे. इतकं सोपं आहे. म्हणजे बाजारामध्ये जशा वस्तू आहेत आणि आपल्याकडे पैसा आहे, आपण ती विकत घेतो, तसंच ही लोक विकत घेत आहेत. पण हे किती दिवस होईल, हे किती दिवस चालेल? आज तुमच्याकडे विकली न जाणारी माणसं आहेत. अजूनही त्या शिवसेनेतला जो कडवट शिवसैनिक आहे तो आजही आहे, सगळेच गेलेले नाही आहेत. त्यामुळे ते जे आहेत त्यांना सांभाळा, त्यांच्यामध्ये पुन्हा त्यांच्या पंखात बळ द्या, त्यांना हवा द्या, त्यांना साथ द्या. त्यांच्यातनंच एकनाथ शिंदे तयार होतील आणि तेच एकनाथ शिंदे पुढे जाऊन ही संघटना मजबूत करतील. फक्त ज्या चुका आधी झालेल्या आहेत त्या टाळा, अंधविश्वास ठेवू नका. ज्या माणसाला जे हातामध्ये द्याल ते तो बरोबर करतोय, योग्य करतोय, योग्य दिशेने काम चाललंय, याच्यावर तुमचा कंट्रोल असू द्यात. म्हणजे मग ही म्हणण्याची वेळ येणार नाही की आम्ही सगळं दिलं यांना तरी हे आम्हाला सोडून गेले आणि म्हणून ते अमुक तमुक आहेत, असं म्हणण्यात काही अर्थ नाही. जे चुका झाल्यात त्या सोडून आपण चांगलं काय करता येईल याचा विचार आता शिवसेनेमध्ये व्हायला लागेल. आणि म्हणून संजय राऊत जे म्हणतात की आत्मपरीक्षणाची आता आमच्यावर वेळ आलेली आहे, ते आत्मपरीक्षण संजय राऊतांनी सुद्धा करायला पाहिजे. नुसतं ब भ ग ची भाषा वापरून नाही चालणार आहे. आणि लोकांना आता कंटाळा आलाय. तुमच्या मतदार सुद्धा त्यामुळे तुमच्यापासून दूर जातोय, जशी तुमची लोक दूर जात आहेत. आज लोक म्हणतात, गेलेले लोकच म्हणतात की संजय राऊतांमुळे आम्ही दूर जातोय. आता याच्यावर तुम्हालाही कंट्रोल आणला पाहिजे. जरी संजय राऊत हे एकनाथ शिंदे होऊ शकत नाही, कारण संजय राऊत त्यांची जात कोणी रस्त्यावर उतरण्याची नाही आहे, पण संजय राऊतांकडे लेखणी आहे, संजय राऊतांकडे एक विचार आहे, संजय राऊतांकडे माध्यम आहे. त्या माध्यमाचा प्रभावी वापर संजय राऊत करू शकतात. तर त्यामुळे आता ब भ ग ची भाषा सोडून काहीतरी वेगळा प्रोग्राम आपल्या लोकांना देऊ शकतात. उद्धव ठाकरे हे मार्गदर्शक म्हणून त्यांचा जो विचार आहे तो देऊ शकतात. आणि साथीला तरुण नेतृत्व आहेच आदित्य ठाकरेंचं,
आणि तुमच्याबरोबर बाकीचे शिवसैनिक आहेत. मला वाटतं की अशा पद्धतीने याच्या पुढच्या काळामध्ये शिवसेनेने विचार करायला पाहावा. जर तो केला तर पक्ष संपतच नसतो, तो कधीच संपणार नाही. पण नजीकच्या काळामध्ये जर त्याला ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी असं जर का वाटत असेल तर तुमच्यातलेच आमदार आहेत की ज्यांनी हा विचार मांडलेला आहे, म्हणजे याचा अर्थ ते आमदार काही विचार करतायत आपल्या पक्ष संघटनेविषयी, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. हाच त्यातला भाग आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या देखील कमेंट, म्हणजे खरंच आज शिवसेना, मी जे माझं मत मांडलंय ते तुम्हाला मान्य आहे का, आणि तुम्हाला सुद्धा काय वाटतंय की काय पद्धतीने एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंनी विचार करायला पाहिजे. खरंच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अजून 3-4 एकनाथ शिंदे तयार व्हायला पाहिजेत का, काय वाटतंय जरूर कळवा. इथेच थांबतोय.